श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ. उद्या म्हणजे 26 ऑगस्ट रोजी सोमवारी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या दिवशी आपण प्रत्येक महिलेने घरात काही कामं करायची आहेत, आवश्यक अशीही कामं करायची आहेत. आणि ही जर कामं केली तर आपल्या घराचे गोकुळ होईल. घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाइब्स येतील, म्हणजे सकारात्मकता येईल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदेल. आपले घर जे आहे ते गोकुळासारखे होईल. सगळ्या सुख समाधान आनंदात राहतील. यासोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचा आहे. तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे. काय आहे तो उपाय ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. गोकुळाष्टमी हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. शुभ दिवस म्हटलं की या दिवशी आपण आपल्या घराच्या उंबराला हळदीचं लेपन अवश्य करायचं असतं. प्रत्येक शुभ दिवशी हे करायचं आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे, सकाळी अंघोळ झाल्यानंतर अंगण स्वच्छ झाडून त्यामध्ये रांगोळी काढायची आहे अंगणामध्ये एक छान, आणि उंबऱ्याचं पूजन करायचं आहे. उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याला उंबरट्याला हळदी कुंकू व्हायचं आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये सुख समाधान लक्ष्मी ही तिथूनच येत असते. त्यामुळे कोणत्याही शुभ दिवशी हे करणं गरजेचं आहे. हळदीचं लेपन उंबरट्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपण जे तुळस वाहतो श्रीकृष्णाला, ही तुळशीची जी पानं आहेत ती शक्यतो तुम्ही आदल्या दिवशी तोडा. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी तुळशीची पानं तोडायची नाहीत. तुम्ही विकत आणू शकता पण तोडायची नाहीत. आदल्या दिवशी तुम्ही तोडायची आहेत. आणि ह्यातलंच एक पान घ्यायचं आहे. एक पान किंवा एक डहाळा छोटासा असतो तो घ्यायचा आहे आणि तो आपल्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे. जिथं आपण तोरण लावतो तिथं लावायचं आहे. एक पान लावलं तरी चालेल, खाली न ठेवता. खाली ठेवलं तर पायाखाली तुडवू शकतं. त्यामुळे आपण उंबरट्याला मुख्य दरवाजाला वरती लावायचं आहे तुळशीचं पान. हे त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या उंबरट्याच्यावर मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे. उंबरट्याजवळ म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर जर तुम्ही दिवा लावाल तो तुम्ही तुपाचा लावा, नाहीतर तेलाचा लावला तरी चालू शकते, पण तुळशीजवळ लावाल तो तुपाचाच दिवा तुम्हाला त्या दिवशी लावायचा आहे. त्या दिवशीच तुम्ही गाईला चारा देखील घालू शकता, खायला घालायचा आहे. कारण श्रीकृष्णाला गाई अतिशय प्रिय होत्या आणि त्यामुळे आपण त्या दिवशी गाईला चारा खायला घालायचा आहे. या सेवा तुम्ही त्या दिवशी नक्की करायच्या आहेत. अगदी साध्या आणि सोप्या अशा ह्या सेवा आहेत. आता उपाय काय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण श्रीकृष्णाला जी तुळस वाहिली आहे, घरात पूजा केली असेल तर तुम्ही घरात करा, नाही तर नसेल केली तर मंदिरात जाऊन हा तुम्हाला उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, मंदिरात जायचं, तिथं श्रीकृष्णाला ज्या तुळशीची पानं वाहिली असतील त्यातलं एक पान घरी घेऊन यायचं आहे. ते स्वच्छ धुवून पुसून आपल्या तिजोरीत कपाटात ठेवायचं आहे. जर घरी पूजा केली असेल तर आपण जे श्रीकृष्णाला तुळस वाहिली आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण उत्तर पूजा करणार आहे त्या दिवशी त्या तुळशीमधलं एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. ते धुवून पुसून आपल्या तिजोरी कपाटात ठेवायचं आहे. हा छोटासा उपाय तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी करायचा आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.